छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना। आजच्या या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेसाठी उपस्थित माननीय महानाग भंतेजी, या ठिकाणी उपस्थित महेश पोर्णेकरजी, विजय वेदपाठक, बार्टीचे महाव्यवस्थापक सुनील वारेजी, ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कार धारक, समोर उपस्थित या भागातील विविध भागातून आलेले बंधू भगिनी, करता हा कार्यक्रम हा माझ्या खात्यातर्फे जर आयोजित केला असला तरी येथील संस्था त्यांनी जे काही सहकार्य केलं, एक एक माणसाला निवडण्यासाठी किती कष्ट करावे लागले असेल हे पोर्णेकराला चांगलं कळालं असेल। मी गेल्या महिन्यामध्ये वाय.बी. चव्हाणला एक कार्यक्रम घेतला। समाजभूषण पुरस्कार दिले 134, अर्ज आले 1300 आणि मग त्याच्यातून 134 निवडताना खऱ्या अर्थानं ते सर्व 1300 लोक सुद्धा पात्र होते, परंतु निवडायचे होते 134। मग काही लोकांनी थोडासा रोषही व्यक्त केला की आम्ही सुद्धा पात्र आहोत, परंतु या शासकीय नियमामध्ये काही जे काही त्रुटी असतात, काही जे काही नियम दिलेले असतात त्यानुसार द्यावा लागतात। आणि तो कार्यक्रम मी पहिल्यांदाच एक वेगळ्या लेवलने घ्यायचा प्रयत्न केला। समाजातला तो घटक आहे, आताही ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले ते लोकांकडे जर पाहिलं तर त्यांनी कित्येक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करायचं काम केलं आणि मग त्यांना होत असलेला त्रास त्याचे कधी आपण दखल घेईल का नाही घेईल, कोणी त्यांच्याकडे पाहिल का नाही पाहिल, कोणी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देईल का नाही, हा एक प्रश्नचिन्हच होत। काही समाजामध्ये महाभक्त असे असतात, रिकाम टेकडा माणूस म्हणतात त्याला काय काम आहे, घरदार सोडून दिलं आणि कामाला लागलं, कुठं काही करतो। घरातला असलेलं प्रपंच चालवताना येणाऱ्या अडचणी पाहण्यापेक्षा दुसऱ्या मुलांचे पाहतो आणि मग अशा सगळ्या गोष्टीला समोर जाऊन जेव्हा अनेक वर्ष काम केल्यानंतर त्याला जर एखाद्याने जर पाठीवर त्याच्या शाबासकीची थाप दिली तर त्याला वाटतं की मी आयुष्यामध्ये जे काय काम केलंय त्याचं हे फळ आहे। हे वास्तविकता आहे। या ग्राउंड लेवलवर काम करताना मला त्या पहिल्यांदा जेव्हा मी पहिला पुरस्कार द्यायचा टाइम आला तर मी एक विचार केला, आमचे सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, म्हणलं यांना पुरस्कार देताना एक वेगळा आगळा वेगळा आनंद त्यांना झाला पाहिजे। बांधवांनो, भगिनींनो, पहिल्यांदा तुम्हाला कदाचित इतिहासामध्ये पुढे होईल की नाही मला माहित नाही, परंतु मी तरी सुरुवात करून दिली। ज्यांना सन्मान प्राप्त झाला होता, ज्यांना पुरस्कार द्यायचा होता, त्यांना घरापासून निघेपासून ते पार ट्रायडन हॉटेल, मुंबईची सगळ्यात उंच जी हॉटेल आहे 5 स्टार, तिथपर्यंतचा प्रवास हा माझा अधिकारी प्रत्येक त्या पुरस्कारार्थीला फोनवर संपर्कामध्ये होता। त्याच्यासाठी गाडी ठेवली, त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो। कधी काळी तिथे मी नंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तिथे गेलो त्या टायमाला त्यांना जेव्हा भेटलो ते बोलले, साहेब आम्ही हे ट्रायडन हॉटेल मुंबईलाच आयुष्यात कधी आलो का नाही आला, आम्हाला बी एखाद्या वेळेला आला असेल, परंतु ही हॉटेल आम्ही पाहिली नव्हती। आज या हॉटेलमध्ये घुसण्याचं नाही तर आम्हाला थांबण्याचं काम तुम्ही केलं, खरं आम्हाला आज आनंद होतोय। चेहऱ्यावर त्याचा एक वेगळा आनंद होता। हॉटेलमध्ये थांबवलं याचा क्रेडिट घ्यायचं नाहीये, परंतु त्या समाज वंचित घटकामध्ये ज्यांनी काम केलं होतं त्याला सन्मान कसा द्यायचा। 2 दिवस तिथे ते होते, सगळं मुंबई दर्शन घडवलं।
एक वेगळा जीवनसाथी बरोबर कोणी आलं होतं, कोणी मित्रांबरोबर आलं होतं, तो एक वेगळा आनंद घेत होता. या समाजामध्ये काम करताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, समाजामध्ये काम करताना अनेक आपल्याला अडचणी येतात, परंतु आपण एखादी जर छोटी गोष्ट करून गेलो ते किती काळ चालते याचा तुम्हाला कल्पना नसेल. आम्ही सामाजिक जीवनामध्ये वावरतो, आता गेली 42 वर्ष मी या राजकारणात आहे. एक उदाहरण फक्त तुम्हाला सांग. असाच ऑफिसमध्ये बसलेला असताना एक आजी, तिची मूल म्हणजे मायलेकी आणि तिची एक आजीची नात माझ्या ऑफिसमध्ये आली. आता ते तिघही, आजीची मुलगी आणि ती नात, तिघं जर आल्यानंतर मला त्यांनी भेटले, म्हणे भाऊ तुमच्याशी थोडं काम आहे. मलाही वाटलं की आले ते काहीतरी काम असेल, अडचण असेल, काहीतरी 2-5 हजार रुपये मागत असतील किंवा त्यांना घरी काही भांडण झालं असेल म्हणून हे तिघ जण आले असतील. परंतु त्यांनी मला काय सांगावं काय, म्हणे ही माझी ही नात आहे, ही 9वीला आहे भाऊ, हिला ऐकू येत नाही, ऐकू येत नसल्यामुळे हिला बोलता येत नाही, आणि हिच्या कानामध्ये मशीन टाकायची, तिची किंमत जवळपास 3.25 लाख रुपये आहे आणि ती आम्ही देऊ शकत नाही. मार्क किती असेल त्या पोरीला? 95%च्या पुढे. जिला ऐकता येत नाही, जिला बोलता येत नाही, तिचे मार्क 95%च्या पुढे. मनातल्या मनात माझ्यासारखा राजकारणी विचार करायला लागला की आपण काय नेमकं काय करतोय. कोणताही सण उत्सव असू द्या, लाखो रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो, लाखो रुपयाच्या वर्गाना वाटतो. एक दिवसाचा कार्यक्रम करण्यासाठी लाखो करोडो रुपयाचा चुराडा करणारे आम्ही लोक 3.25 लाखच्या मशिनीसाठी आयुष्यामध्ये 9वीला असलेली मुलगी, मला ऐकू येत नाही, मला बोलता येत नाही, ही टाहो घेऊन जेव्हा माझ्याकडे आली, मी विचार केला की आपण हिची मदत केली पाहिजे. केली आम्ही तिला मदत. तुम्हाला सांगतो, जेव्हा तिच्या कानाची मशीन 3.25 लाख रुपये हो, तुमच्या आमच्यासाठी एखाद्या वेळेला ते कमी, काही त्याची किंमत नसेल, परंतु तिच्या आयुष्यामध्ये जी काही क्रांती झाली, मशीन लावल्याबरोबर तिला ऐकायला सुरुवात झाली, ऐकायला तिला यायला लागलं, त्याच्यावर ती बोलायला लागली. त्याच्यानंतर जेव्हा ते सर्व ऑपरेशन झाल्यानंतर माझ्याकडे आली, तर तिची आजी, तिची आई अवघे अर्धा तास तर फक्त रडत होते, भाऊ तुम्ही चमत्कार केला, माझी पोरगी बोलायला लागली, माझी पोरगी ऐकायला लागली. मदत छोटी जरी असली तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय क्रांती करून जातं, त्याचं हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. रडली अर्धा तास. अरे म्हटलं थांब ना बाबा. नाही भाऊ, हे कधी असं आम्हाला शक्य नव्हतं. नंतर 6 महिन्यानंतर ती पोरगी पुन्हा एकदा सहज भेटायला येते म्हणून आले सर्वजण. तिची आई माझ्याकडे तक्रार करायला लागली, भाऊ ही एवढे जास्त बोलते ना, रोजच भांडण करते. परिणाम पहा काय. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्याला सांगेल, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली चळवळ ही अशी तशी नव्हती. बाबासाहेब एका दिवसामध्ये नेते झाले नाहीत. मी त्या माणगावला गेलो होतो, ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी, बाबासाहेबांची एक परिषद ज्या ठिकाणी झाली, आणि शाहू महाराजांनी त्या दिवशी माणगाव परिषद, त्याच्यामध्ये सांगितलं, बाबासाहेब तुम्ही आजपासून दलितांचे राजे झालेले आहात, तुम्हाला ही पदवी आज मी बहाल करतोय. खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून बाबासाहेबांचा एक मोठा शाहू महाराजांनी केलेला तो सन्मान होता. परिषद कोणी घेतली होती माहिती कोणाला? परिषद तर झाली, घेतली कोणी होती? तेथील जैन समाजाच्या एका माणसानं त्या दोघी नेत्यांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं, त्या माणगाव मध्ये. त्या काळातही जातीभेद होताच. त्या जैन समाजाच्या माणसाच्या नावावर त्यांना समाजाने आणि त्या गावकऱ्यांनी बहिष्कृत केलं 3 वर्ष. तो म्हणे मला तुम्ही काही करा, परंतु मला हे घडवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ती परिषद घेतली, सक्सेस झाली, म्हणून माणगावची परिषद जगामध्ये गाजली गेली. बाबासाहेबांनी हे ज्या चळवळी सुरू केल्यात ना, एका दिवसात बाबासाहेब झाले नाहीत.
लोकांच्या गळ्यातले ताईत झाले नाहीत. या सर्व घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सांगितलं की मी पहिल्यांदा लोकांमध्ये जाईल, लोकांना माझी भूमिका समजून सांगेल, नेमकं तुमच्यावर काय अन्याय अत्याचार होतो त्याच्यामधून मार्ग कसा काढायचा हे मी लोकांना पहिलं समजावेल, आणि ते समजल्यानंतर खऱ्या अर्थाने मी माझा लढा उभा करेल. आणि त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी लढा उभा केला. आणि आज म्हणून बाबासाहेबांचं नाव ज्या उंचीवर घेतलं जातं, जगामध्ये काही जरी झालं तर एकही राजकीय क्षेत्रातला पुढारी असो की सर्वसामान्य माणूस असो, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्याचा दिवस निघत नाही. हे महात्मा त्यांनी तयार केलेलं आहे, हे मोठेपण त्यांनी तयार केलं आहे. का कोणी असा? बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसले, या देशामध्ये अशा अनेक खुर्च्या तयार झालेल्या आहेत. राष्ट्रपती पदाची खुर्ची आहे, पंतप्रधान पदाची खुर्ची आहे, मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. किती जण आले किती जण गेले माहीत नाही, परंतु एकमेव खुर्ची बाबासाहेबाची ज्याला कोणी हलवू सुद्धा शकलं नाही आणि ती जागा सुद्धा कोणी घेऊ शकलं नाही. हे वास्तव आहे. म्हणून या चळवळी निर्माण करताना, सामाजिक क्षेत्रात काम करताना पहिल्यांदा लीडर होण्याचा प्रयत्न करू नका. चळवळी ज्या काही संपतात किंवा चळवळी ज्या थांबतात त्याचा मागचा मूळ उद्देश असा असतो की चळवळ जो करायला लागतो तो तर नेता कधी लवकर होईल या कल्पनेत तो असतो. आज मोर्चा काढला, नेतृत्व केलं, त्याचा मोठा फोटो लागला, दुसऱ्या दिवशी तो मोठ्या आविर्भावामध्ये हे समाज माझ्या पाठीशी आहे असं म्हणून जेव्हा चालतो पुढे ना, ती चळवळी कधी टिकलेल्या नाहीत. सर्वसामान्य माणूस जेव्हा तुमच्या बरोबर येतो, तुम्हाला जेव्हा जॉईंट होतो, जेव्हा तुमचं म्हणणं ऐकायच्या मनस्थितीत येतो, त्या टायमाला त्यांच्या भावनेचा आदर करा. तुमच्या नेतृत्वासाठी लोक तुमच्या पाठीशी नाहीत तर त्यांच्या गरजेपोटी किंवा त्यांना असलेल्या अडचणीपोटी तुमच्या पाठीशी असतात. आणि म्हणून आज ज्यांचा सत्कार झालाय, मी सत्कार करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. हे चेहरे कसे आहेत? मला वाटतं याच्यातला कोणी आमदार खासदार झाला नाही, यांना कुठे आणखी कोणी बोलवलेलं सुद्धा नसेल, परंतु त्यांनी काम करताना आपली चिकाटी सोडली नाही. आणि हेच खरं महत्व किंवा हेच खरं आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तुम्हा सर्वांना खरं आम्ही मनापासून अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही समाजामध्ये काहीतरी घेऊन गेलेले आहात आणि लोकांना दिलेलं आहे. एकाने तर त्या मुलींना आणलं, त्यांना सर्वांना बसवलं, असं दाखवलं की ह्या मुली हे शिकतात. कोणी UPSCची एक्झाम देतंय, कोणी काय झालेलं आहे, सर्वांचं त्यांनी दाखवलं. पुन्हा एकदा सांगतो, समाजामध्ये काम किती मोठं याला महत्व नसतं, काम किती महत्वाचं याला महत्व असतं. जाता जाता एक तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. एक मुलगा माझ्याकडे ऑफिसमध्ये आला. मला त्यांनी सांगितलं की साहेब, काही मुलं जे असतात स्वाभिमानी असतात, परंतु परिस्थितीमुळे त्याला बोलता येत नसतं. एखाद्या आमदाराकडे जाऊन त्याच्याशी बोलणं, त्याच्या डोळ्यात डोळ्या टाकून त्याला सांगणं, आपली व्यथा त्याच्यासमोर मांडणं, याला एक हिंमत लागते. तो पोरगा माझ्याकडे आला आणि पहिल्यांदा छुटता त्याने वाक्य वापरलं, साहेब मला तुमच्याकडे येण्याची इच्छा नव्हती, परंतु माझा नाविलाज आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता असं जर एखादं वाक्य वापरलं तर माणसाला काय वाटेल, मग तुला काय मी काय निमंत्रण दिलंय का? तोंडावर बोलताय डायरेक्ट. मला तुमच्याकडे यायची इच्छा नव्हती, परंतु परिस्थितीमुळे मी तुमच्याकडे आलो. माझा स्वभाव तुम्हाला माहिती, महाराष्ट्राला माहिती कसा तापड आहे, परंतु तरी मी किती सहन केलं असेल तर तुम्ही समजू शकता. मी म्हणलं बोल. म्हणे मी CAची एक्झाम देतोय. माझे वडील रिक्षा चालक होते म्हणजे हयात आहेत, परंतु त्यांना पॅरालिसिस झालेला आहे म्हणून ते रिक्षा आता चालवत नाहीत. माझा एक बहीण आहे, ती कॉल सेंटरवर काम करते आणि त्याच्यावरच आमचं कुटुंब चालतं. CAची 7,500 रुपये फीज आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. मी 2-3 जणांकडे पैसे मागायचा प्रयत्न केला पण कोणी मला दिले नाही. असं नाहीये की माझ्याकडे 3,500 रुपये आहेत. मला तुमच्याकडून 3,000 रुपयाची मदत हवी. तुम्ही दिले
तर मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. नाही दिले तर सीए व्हायचं माझं स्वप्न होतं कधी काळी, हे मी आज विसरून जाईल. मनात वाटलं की हा पोरगा बोलतोय इमानदारीने. बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेत. सूत्रसंचालन करणारा जो काही अडकत होता तेच हे बावनकुळे साहेब. पुरस्कार माझ्या हाताने आणि नाव तुमचं. नागपूरमध्ये काय घडू शकतं त्याचं उदाहरण आहे. ते पोरगा म्हणलं मी सीएचं एक्झाम मी विसरून जाईन, सीए बनायचं होतं असं मी मनामध्ये ठरवून घेईल. परंतु आजचा दिवस गेला तर याच्यानंतर बनण्याचं स्वप्न सुद्धा मी पावणार नाही. पुन्हा तोच विचार मनामध्ये आला की आपण अरे लाखो रुपये खर्च करतो, 3,000 रुपये दिलं तर काय फरक पडतो. तरी माझ्या मनामध्ये शंका, हा आपल्याला फसवत तर नाही ना. मी माझ्या एका माणसाला बरोबर दिलं, जिथं पैसे भरायचे होते त्याला म्हणलं याच्याबरोबर जा आणि 3,500 रुपये याच्याकडे आहे, 3,000 रुपये आपले 3,500-4,500 काय आहे, 3,000 रुपये मागतोय आहे, 3,000 रुपये दे, पैसे भरले का बघ आणि तू वापस. भरले त्याने पैसे, विषय संपला. तिथे त्याचा एक्झामला पण मदत केली, विषय संपला. 6 महिन्यानंतर ते पोरग माझ्याकडे आलं. पुन्हा तीच गर्दी, तेच लोक येणारे. आता 6 महिन्यापूर्वी एखाद्याला केलेली मदत आणि असलेला चेहरा तो कशाला लक्षात राहील. पुन्हा एक पावशेर पेड्याचा बॉक्स घेऊन ते पोरग आलं. मी त्याला ओळखलं सुद्धा नाही. साहेब मला तुम्ही ओळखलं का? म्हटलं नाही. म्हणे मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो तो सीए साठी. म्हटलं हो हो साहेब मी सीए झालो. काय म्हणतो ते पोरग? साहेब मी एक्झाम पास झालो, मी सीए झालो. साहेब उद्या आयुष्यात काय होईल ते मला माहित नाही, परंतु मला यशाची पायरी चढायची जी काही ताकद होती, ते पाय ठेवताना तुम्ही जी केलेली मदत आहे मी ते आयुष्यात कधी विसरणार नाही. हे त्यांनी अश्रूच्या डोळ्यात अश्रू घेऊन त्यांनी सांगितलं. हे याला म्हणतात सामाजिक कामातली छोटीशी गोष्ट. आयुष्यामध्ये बदल घडवताना तुमच्यासारखे जे लोक समाजामध्ये मोठं काम करण्याचा विचार करू नका. छोट्या कामापासून सुरुवात केली तर आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या थराला जाल सांगता येत नाही. आम्ही सुद्धा या छोट्या कामामधून इथपर्यंत पोहोचलेले लोक आहोत. एका दिवसात आमच्या मागे कुठे राजकीय पार्श्वभूमी नाहीये. कोणी आमच्या खानदानीमध्ये कोणतरी राजकारणात होतं, त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला संधी मिळाली अशातला भाग नाहीये. मेहनत करून करून जे 42 वर्ष घातले त्याचं हे फळ म्हणून गेल्या वेळेला तुमचा पुरस्कार सोहळ्याला बाहेरून पाहत होतो. आज स्टेजवर उभा राहून तुम्हाला संवाद साधतो. हे ज्याला म्हणतात ना कालाच्या महिमा, कल तुम्हारा दिन था आज हमारा दिन है, कल किसी और का होगा. होणारच आहे. हे कालचक्र हे थांबतं थोडी आहे. हे तुमच्यामुळे थांबतंय, माझ्यामुळे थांबतंय. काही लोकांच्या डोक्यात कल्पना असतात काय होईल उद्याचं. अरे तुझ्यामुळं उद्याचं काय तू विचार करतोस? तुझं काय होईल ते उद्याचा विचार कर ना. अरे तुझ्यामुळं ना जग थांबणार आहे ना पळणार आहे. म्हणून करताना तू असं काही एखादं काम करून जा की ज्याच्यामुळे तुला लोक आठवणीत ठेवतील. आज बाबासाहेबांचं नाव घेताना मनामध्ये जी आदराची भावना येते, आज विचार करा ना. छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळे महामानव, त्यांचे नाव घेण्याचं काही कारण काय? आज आपलं तर भलं झालंय ना आता, पण होतं का असं कधी? प्रत्येक घासामध्ये, प्रत्येक पावलामध्ये, प्रत्येक वागण्यामध्ये, प्रत्येक बोलण्यामध्ये ही वाचा कोणी दिली, हा घास कोणी दिला, हे चालायला कोणी शिकवलंय? तर ह्या सर्व महामानवाने शिकवलंय. म्हणून आपण कधी त्यांना विसरू शकत नाही. ही खरी त्याच्यामधली गुपित आहे. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला, माझ्याबरोबर इतर 10 लोकांचाही केला. त्यांचा मी मनापासून आभार मानतो. बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेत. पालकमंत्री आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गपचूप इथून निघून जावं असा एक संकेत आहे. त्यांना माहिती आहे, प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे आमच्या सगळ्या गोष्टीची माहिती असते. आणि त्यांना माहिती 12 वाजता सीएम साहेबाबरोबर मला त्यांच्या फ्लाईटमध्ये आता मुंबईला जायचंय. म्हणून तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय भीम.